मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा पार पडला। यावेळी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व 29 नगरसेवकांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला। नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नागरिकांना प्रत्यक्ष जाणवेल असा सकारात्मक बदल घडवावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। आपली कामे लोकांच्या लक्षात आली पाहिजेत आणि शिवसेनेची प्रतिमा डागाळेल असं कुठलेही कृत्य होता कामा नये असा ठाम संदेश शिंदे यांनी आपल्या बाईटमध्ये दिला। प्रभागातील विकास कामे दर्जेदार असावीत, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि सर्वांगीण विकास साधावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे पक्षातील संघटनात्मक एकजूट ठळकपणे दिसून आली। लोकांमध्ये आमूलाग्र बदल झालेला म्हणजे वार्डामध्ये एक स्वच्छतेवर जास्त भर देणे, छोट्या छोट्या गोष्टी आहे, पिण्याचं पाणी असेल, रस्ते चांगले असेल, या ठिकाणी उद्यानाचं डागडुजी असेल, त्या ज्या काही सोयी सुविधा आहे त्याला तात्काळ फोकस करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। आणि मग काही एक 3-4 ठोस कामं मोठी वॉर्डमध्ये आतापासून प्रस्तावित केली पाहिजे, जेणेकरून कायमची लोकांसाठी ती उपयोगी ठरतील आणि कायमची त्याची एक त्या वॉर्डाची ओळख आणि नगरसेवकाची ओळख ही होईल। आणि त्याचबरोबर आम्ही शासनाने घेतलेले जे ओसी देण्याच्या इमारतींना 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय, पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय, त्याचबरोबर SRAचे रखडलेले प्रकल्प, रिडेव्हलपमेंटचे रखडलेले प्रकल्प, याला देखील त्यांच्या वार्डामध्ये जे अशा प्रकारचे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। आणि एकंदरीत वॉर्डचा एकदम कायापालट कसा होईल या दृष्टीने आपला वॉर्ड चकाचक कसा होईल आणि लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपला वॉर्ड सगळ्यात आदर्श म्हणजे एक प्रकारचं एक प्रत्येक नगरसेवकाने याच्यामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे, कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेलं आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्याला नाकारलेलं आहे आणि अँटी डेव्हलपमेंट ज्यांची भूमिका होती त्यांना नाकारलं आणि विकासाला स्वीकारलेलं आहे। त्यामुळे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं आणि वार्डाचा विकास करणं, मुंबई शहराचा विकास करणं एक मोठी संधी मिळालेली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे। अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिलेल्या आहेत। उद्याच यांचा गट देखील शिवसेनेचा कोकण भवनमध्ये जो आपण रजिस्टर करतो तो देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत। एकंदरीत विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी, शिवसेनेच्या महायुतीच्या नगरसेवकांनी करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर मला आनंदही आहे, समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अतिशय कमी वेळामध्ये पुढे आलेला पक्ष आहे। त्याचाही मला आनंद आणि समाधान आहे, कारण आपण पाहिलं की विधानसभेत देखील शिवसेना 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, ग्रामपंचायतीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगर परिषदांमध्ये देखील 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे। खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत, आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे। अशा प्रकारचं मी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेला
कुठेही गालबोट लागता कामा नये. कारण शिवसेना एक शिस्तीने चालणारा, बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई.